मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळ अनगोड बेळगाव शिवजयंती उत्सवानिमित्त सहर्ष सादर करीत आहोत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुरंदरावरील जन्मापासून त्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या रोमहर्षक प्रसंगासह हिंदू धर्मासाठी त्यांनी दिलेले बलिदान सादर करीत आहोत मुरारफल शिवराजे पोचतीलच एवढ्या. जैसा शिवांचा जन्म शिवनेरीवर झाला तैसाच त्यांच्या लेकराचाही जन्म शिवनेरीच व्हावा अशी आमची इच्छा आहे. जैसी आपली इच्छा, जैसे प्रभूच्या मनात असेल तैसेच घडेल आई साहेब. देवाच्या दुनियेत सर्व काही बदलता येते पण नाती नाही बदलता येत. सईबाई साहेबांसोबत आपणासही जावे लागेल शिवनेरीवर. जरूर, पण आम्हास पुरंदरचा जन्म सोपविला आहे. गड सरहद्दीवाला महाराजांच्या मनात आम्ही तो राखावा ऐसे आहे. अलबत्त मुरारपंत, गड खरोखरच सरहद्दीवर आपणच राखायला हवं. हे आम्हास कळले शिवा की शिवनेरी फते झाला नाही. आम्हास वाटते आता सईबाई साहेबांस पुरंदरावरच राहावे लागणार. मुरारबाजींच्या सुरक्षित पंखाखाली ज्येष्ठ राणीसाहेब सईबाई पुरंदरावर रवाना झाले. दिवसामागून दिवस जाऊ लागले. अखेर तो दिवस उगवला 14 मे 1657. महाराजांच्या थोरल्या राणीसाहेब सगळ्या सौभाग्य संपन्न सईबाई राणीसाहेब प्रसूत झाल्या. पुत्र झाला, युवराज जन्मास आले. ही साखर बातमी वादळाच्या वेगानं राजघरी पोहोचली. जन्म घेतला सिंहाने नाव त्याचे संभाजी संभाजी संभाजी. पुरंदरावर खुशीची लहर आली. आनंदाचा वर्षाव झाला. नगारे तुताऱ्या वाजू लागल्या. कडू खंडोबाच पावला आणि साऱ्या गावकऱ्यांनी मिळून खंडोबाचा गोंधळ मांडला. खंडोबा धावला, जिजुईची नऊ
तुळजाभवानीच्या कृपेने आणि महाराजांच्या देखरेखीने शंभूराजे बघता बघता तारुण्यात आले आणि महाराजांनी त्यांना स्वराज्याचे सरसेनापती घोषित केले. असे हे स्वराज्याचे ढाकले धरून आपल्या पहिल्या मोहिमेवर अथणीच्या बब्बर खानावर चाल करून गेले. स्वराज्यावर चालून आलेल्या प्रत्येक मोगल सरदाराला शंभूराजांनी धूळ चालली आणि तोच संभाजी आता स्वराज्याचा छत्रपती झाला. ही खबर लागताच औरंगजेब भयंकर संतापला. इनके नाम में सिर्फ जंग है, जंग. 40,000 की फौज होते हुए भी उन जवान 600 मराठों ने इनकी धज्जियां उड़ा. जंग जंग पछाड़ा लेकिन नहीं मिला राम से. ये है बहादुर खान ठोकरताज, हमारे मुंह बोले भाई. इनके नाम में ही बहादुरी है. वैसे देखा जाए तो इनका और बहादुरी का दूर दूर तक कोई रिश्ता नहीं. बुरहानपुरा लेकर नंगा किया मराठों ने मुगली तख्त को. हमारे ही शहजादे होकर मुअज्जम मार खा गया है नासिक से. आपको इस हिंदुस्तान पर राज करना है तो संभा का चाल चलन सीखो. वो सिलोन खुश नसीब था जिसे संभा जैसा जानसीन बेटा मिला, लेकिन वो कभी शराब औरत गाना मौज मस्ती में गिरफ्तार नहीं हुआ. दुश्मन के भी मजहब मस्जिद और फकीरों की इज्जत करता है. ये है शाही की मांस. इस्लाम के रखवालों, मैं आलमगीर औरंगजेब कसम लेता हूँ, जब तक वो काफिर बच्चा संभा हमारी गिरफ्त में नहीं आता और उसके टुकड़े टुकड़े करके उसे नहीं मारता, तब तक ये आलमगीर ये किमांस शाही किमांस नहीं पहनेगा. हमें उस दक्कन को नेस्त नाबूद करना है. यही खुदा का हुक्म है. रायगढ़, राजगढ़, प्रतापगढ़, इन वीरों का क्या होगा? वो तो सह्याद्री के कलेजे में है, कलेजे में. तो क्या हुआ आदम पर? हम जाएंगे वहां. मैं आता हूँ आपके साथ. हम क्यों जाए? हमारी खबर कहाँ खोदनी है ये दिखाएं. इस मुहिम के लिए हम तुम्हें 15,000 की फौज देते हैं. अभी निकल जाओ पनाहगढ़ की तरफ. तुम्हारा दिल दिमाग और नजर चाहिए सिर्फ संभा की ओर और मकसद होना चाहिए संभा, सिर्फ संभा. शंभूराजांनी आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत सुमारे 120 छोट्या मोठ्या लढाया केल्या. आपल्या सार्थ पराक्रमाने संभाजी महाराजांनी मोगलशाही पार खिळखिळी केली. खिळखिळीत झालेल्या मोगलशाहीचा सरदार मुकरब खान नव्या उमेदीने स्वराज्यावर चालून आला. इकडे शृंगारपुरात विश्रांती घेत असलेल्या संभाजी महाराजांना ही बातमी कळाली. त्यांनी सहकाऱ्यांशी सल्ला मसलत केली. सोबत असलेल्या ज्येष्ठ राणीसाहेब येसुबाई यांना सुरक्षित रायगडी पोहोचण्याची आज्ञा केली. शिवाजी राजांच्या लौकिकाचा झेंडा आपला उंचवण्यासाठी अशा 100 संभाजींच्या मुंड्यांचा सगळा रणांगणावर पडला तरी बेहतर. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. आमच्या रयतेची ती
मोठ्या तलवारीला आम्ही पितुरांची मुलगी छाटली, फिरंग्यांवर आणि टोपीकरांवर तलप बसवली. ती बंद करू म्हणतात. नाही बाळोजी बाबा, ते होणे नाही. आमच्या रक्तानं या भूमीतल्या लोकांचं सत्व जागा होणार असेल तर या भूमीत 1000 वेळा जन्म घ्यायला आम्ही तयार आहोत. अखेर गृहकलह आणि शंभू राजांचे सख्य मेवणे गणोजी शिर्के यांच्या बंद पितुरीने संगमेश्वर जवळ संभाजी महाराज मोगलांच्या हाती लागले. जितनी जल्द हो सके उतनी जल्द निकलना होगा. अगर पता चला इस मराठे को तो यही खबर बना देंगे हमारी. मोहल्ला खान हिंद निकालो इस संभा की. ले चलो. हुजूर, बड़ी खुशी की खबर है. संभा गिरफ्तार हुआ. क्या बकते हो? पी के तुम यहाँ आए? हुजूर, संगमेश्वर में मुकरब खान ने संभा को कैद कर लिया. सुभान अल्लाह. अल्लाह ताला की मेहरबानी. शब रात का जश्न होना चाहिए. आखिर आ ही गया दक्कन का चूहा शिकंजे में. अब दिखाएंगे उसे. लाया जाए उसे शानो शौकत से. पहना दिया जाए तख्ता खुला. आतापर्यंत खांद्यावर त्यानं मराठी तख्त पेरला असेल. आता त्याच्या खांद्यावर तख्ता खुला ठेवा. आतापर्यंत त्यानं राजवस्त्र घातली असतील. आता त्याला विदूषकी झबरे खाला. आतापर्यंत त्यानं मराठी शाहीचा मुकुट मिरवला असेल. आता त्याला घुंगर असलेली विदूषकी टोपी घाला. आतापर्यंत त्यानं राज अलंकार घातले असतील. आता पोलादी काटेरी साखर दंताने चकणवा. आतापर्यंत राजा म्हणून घोड्यावरून बेड्यातून पालखीतून हत्तीच्या अंबारीतून गेला असेल. आता त्याला विटाला बांधा. आतापर्यंत राजा म्हणून नगारे वाजले असतील. आता ढोल ताशे वाजवायला सुरुवात करा. करू द्या महाराष्ट्राला. आलमगीर औरंगजेबने संभाजी गिरफ्तार केला आहे. आणि बडकून निघाली थंड. विदूषकी झपली घातली. घोंगर असलेली टोपी अडकवली. काट्याने साखर दानाने चकडावलं. उंट्याला बांधलं आणि निघाली थंड. वाचत का असत. अरे कुठल्या राजाच्या वाट्याला आली विटंबना. कुणी सोसलं. अरे मोगली छावणीत कल्लोळ वाजला होता आनंदाचा. आतुरते सारे. अरे 9 वर्षाच्या औरंगजेबाच्या दिमागात सैतानी गोंधळ घातला. तो समाज आहे कसा. अरे कसा दिसतो. कसा आहे तो. कोण अरे कोण कुणाच्या झाडावर, कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या डोक्यावर, कोण कुणाच्या खांद्यावर उभा राहून बघत होते. कसा आहे संभाजी. निघाली खिंड
अचानक कुठून तरी भिरभिरणारा दगड यायचा, छाती वाजवायचा, रथाची चिरकांडी यात्रेचा कल्लोळ उडायचा. कुणीतरी यायचं, उंटाची शेपटी फिरगावायचं, उंट थया थया नाचायचा, अंगावरचे काटेरी साखर दंड टोचायचे, बोचायचे, जागी चकमा करायचे. कुणीतरी यायचं, अंगावर थुंकायचं, कुणीतरी यायचं, एखादं शिबी द्यायचं, कुणीतरी यायचं, तलवारीच्या टोकाने संभाजींच्या अंगावर रेषा उठवायचं, रेषेबरोबर रक्ताची धार लागायची, अरे मातीवर रक्त रक्त मुद्रा उमटवीत जायची. अरे कुणी सुचलं, अरे बिंचवाच्या नवनव कसर वेदना कुणाच्या वाट्याला आल्या का? अरे झुकला असता, वाकला असता, नमला असता तर आयुष्यामध्ये जगला असता. मग का त्यांना का सोसत राहिलं सगळं, का सहन करत राहिलाय विटंबना? स्वराज्यास्मितेसाठी, स्वराज्यासाठी, मराठी दौलतीसाठी. इतका इतका अनन्वित छळ, इतके रक्ताळले होते संभाजी, इतके शेंदूर फासल्या हनुमानासारखे दिसत होते. बस इतके जागा ठेवली नव्हती रे शरीरावर वार वार करायची. तर एवढं सगळं सोसून सुद्धा छावा होता ताट, झुकली नाही मान, वाकला नाही कणा, तसाच बाणेदारपणे आला औरंगजेबाच्या दरबारात. तख्तासीन झालेला आनंदी औरंगजेब. राजा है वो, झुकेंगे नहीं, झुकाएंगे. खामोश, चुप चुप. याद रख, दायित्व है तो हमारे, अल्लाह ताला के दरबार में हो तुम. सबूर, हाँ सब सबूर. अभी बहुत पूछना है इसे. 9 बरस का खाए, तब हमें मिला था आगरा में, तब पूछा था हमने इसे, क्यों रे संभा, तुम्हें हमारा डर नहीं लगता? और इस संभा ने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था काफर ने, कभी ठंडक न मिलने की. लेकिन अब नहीं, अब नहीं. अल्लाह ताला की मेहरबानी से आज कैसे देखो हमारे. या अल्लाह तेरा शुक्रगुजार हूँ. देख रहे हो कविराज, बंदी हम हैं, पर झुका है औरंगजेब. इस परिस्थिति में कुछ शब्द सूझ रहे हैं आपको? हाँ हाँ राजन, क्यों नहीं. राजन, तुम हो साची, खूब लड़े हो जंग, देख तुम्हारा तेज, तकत तजो औरंग. खामोश. खान, क्या हुआ, क्या कह रहा है ये कवि कलश? हुजूर देख निजाम, तुम्ही दख्खनी कवितेचा अर्थ समजला नसेल तर कविता उलगडून सांगतो. कविराज म्हणताय, अहो राजे, काय लढलात तुम्ही जंग, काय ते तुमचं तेज, काय ते शौर्य. ते शौर्य पाहून स्वतः औरंगजेब आपलं तख्त सोडून तुमच्या समोर येऊन गुडघे टेकून बसलाय. खामोश, चुप करो. बजाओ बजाओ संभा, का रखा है खजाना? अरे हिंदुस्तान आमचा खजाना आहे, इथल्या मातीचा कण अन कण मानतो मी सोनं. औरंगजेब, तू गिळास खजाना, तू गिळास हिंदुस्तान, पण मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. अरे हिंदुस्तान हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला, घेत नाही असा, घेऊ मनगटाच्या बळावर. बस. या अल्लाह, ये मराठे क्या खिलाते हैं अपने बच्चों को? क्यों पैदा नहीं हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जमाने में? अरे औरंगजेब, तुझ्या पोटी कसा जन्मेल संभाजी, कसा जन्मेल संभाजी तुझ्या कुशीत? संभाजी जन्मेल तो फक्त शिवछत्रपतींच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीतच. अरे स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी संभाजी येईलच कसा? अरे गप, संभाजी येईल तो फक्त
सह्याद्रीच्या कड्यावर आणि बस तुझ्या नरड्यावर. याद राख, महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू. इथंच माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराला आम्ही त्यांच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. ह्यो इतिहास आहे आमचा. बकवास बंद कर. बता सम्मा, मेरे कौन कौन से सरदार तुम्हें शामिल थे? अरे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नव्हे आमची. अरे आई भवानीचे भूते आम्ही. विकणार नाही इमान, होणार नाही बैमान. मरवितच रक्ताचा अखेरचा थेंब असेच तोपर्यंत इथंच. याद राख, सिंहाचे बछडे जगताती सिंहासारखे आणि मरताती सिंहासारखेच. नको लागोस मराठ्यांच्या नादाला. घूर मत हरामजादे, घूर मत हमें. राउल्ला खान, ले जाओ इसे हमारी नजरों के सामने से. निकाल दो इसकी मगरूर आंखें. इसकी आंखें हमें बहुत जलाती है. काट डालो इसकी जबान. इसकी जबान बोलती बहुत है. खौफ मरने का किसको दिखाता है कमजोर. मौत जिनके मुट्ठियों में कैद हुआ करती है, उसे डराना है. संभा, अभी भी वक्त गुजरा नहीं है. हम तुम्हारे सारे गुनाह माफ कर देंगे. तुम्हें शहजादे की तरह रखेंगे और तुम्हारी जागीर भी लौटाएंगे. लेकिन तुम्हें हिंदू धर्म छोड़ना होगा और इस्लाम कबूल करना होगा. अरे जा, जागिरी दे जा त्या शिरक्याला, नाहीतर घाल जा कोल्ह्या कुत्र्याला. ये संभाजी 1000 बार जिएगा, 1000 बार मरेगा, मगर हिंदू धर्म नहीं छोडेगा. अरे जा, माझ्या गतजन्मीची पुण्याई म्हणून मी हिंदू धर्मात जन्माला आलोय. हिंदू धर्मात जन्माला येणे हे तर आमचे सौभाग्यच. अरे का सोडू मी माझा धर्म. तुमच्यासारख्या लांडग्यांच्या तावडीतून माझा मुलूक सोडून घेणारे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी जन्माला आलेला ह्या संभाजीला तू हिंदू धर्म सोडायला सांगतोस. नशीब नशीब माझे हात बांधलेले आहेत, नाहीतर तुझी जीवच हसडली असती. हमारी जबान खींचने की बात करता है कमजोर. अगर हमारी बात नहीं मानेगा तो तुम्हारे साथ साथ तुम्हारा स्वराज्य भी खत्म हो जाएगा. बस एक बार शंभू राजा को आजाद कर दो.